नमस्कार, मी ॲस्ट्रो गिरी. आज आपण वास्तूमध्ये घर सिलेक्ट करताना, कारण प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं पहा, की आपल्या आयुष्यामध्ये आपलं स्वतःचं एक सुंदर घर असावं. मग हे घर घेताना आपण अख्ख्या आयुष्याची कमाई त्याच्यामध्ये घातलेली असते आणि कष्टाने मिळवलेला पैसा एखाद्या ठिकाणी गुंतवायचा, तर त्याच्यासाठी आपल्याला अगोदर विचार करणं गरजेचंच असतं. त्याप्रमाणे आपण विचारही करतो आणि हल्ली तर ही जागरूकता खूप ठिकाणी दिसून येते. कारण माझे बरेचसे क्लायंट हे आवर्जून घर घेण्यापूर्वी माझा सल्ला घेतात. म्हणजे ते प्लॅन बघतात, तो प्लॅन मला पाठवतात. प्रत्यक्ष जागा पाहून आल्यानंतर त्यांना काय काय वाटतं तेही सांगतात. मग त्यावेळेस त्या प्लॅनवरनं अभ्यास करून किंवा प्रत्यक्ष भेटी देऊन, कारण आपण बघताना एक घर बघत नाही पहा. जेव्हा एखादा फ्लॅट घ्यायचा असतो तेव्हा आपण 7-8 फ्लॅट बघतो आणि मग त्यातला आपल्यासाठी कोणता नेमका चांगला आहे याचा विचार करत असतो. मग हा विचार करताना आपण जास्तीत जास्त सखोल विचार करतो. मग तो विचार कोणकोणत्या अंगाने केला पाहिजे याचं आज आपण विश्लेषण पाहूया. की जेव्हा जेव्हा हे इतके पैसे कष्टाचे आपले घालायचे असतात, त्यावेळेस आपला जन्मांक आणि मूलांक न्यूमरोलॉजी प्रमाणे, जसं घरामधले कट आणि टॉयलेट्स हे बघून घ्यावे लागतात किंवा दिशा विदिशा असून चालत नाही, त्याचप्रमाणे वास्तूतले हे जे मुख्य नियम आहेत ते तर आपण पाळतोच, पण त्याच्याप्रमाणे घराचा नंबरही, कारण आपल्याला एखादं घर आवडतं, मग त्या एरियामध्ये त्या बिल्डिंगमध्ये कितीतरी फ्लॅट्स असतात, कितीतरी विंग्ज असतात. मग आपल्याला कोणता सूट होणार आहे हे जर विचारात घेतलं तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. कारण ज्या घरात आपण पहिलं घर सोडून जाणार आहोत, मग भले ते रेंटचं असो किंवा आपलं स्वतःचं असो, मोठं हवंय म्हणून आपण त्याच्यामध्ये शिफ्ट करणार असतो किंवा ते घर घेणार असतो, मग त्यावेळेस पुढच्या आयुष्याचा विचार करूनच हे घर घेणं गरजेचं असतं. म्हणजे त्याच्यासाठी या नवीन घरामध्ये स्थैर्य हे आवश्यक आहे. मग ते स्थैर्य कशा पद्धतीने मिळवता येईल, म्हणजे हे स्थैर्य कशा कशाच्या बाबतीत असतं, आरोग्याच्या बाबतीत असतं, पैसा टिकण्याच्या बाबतीत असतं, नवीन अपॉर्च्युनिटीज मिळण्याच्या बाबतीत असतं. म्हणजे हे जेव्हा स्थैर्य आपल्याला मिळवायचं असतं त्यावेळेस घराच्या दिशा, त्याचप्रमाणे अंकांच्या दशा या पण आपल्याला पाहाव्या लागतात. आणि मग त्या पाहण्यासाठी आपल्याला आपला जन्मांक, जन्मतारीख आणि जन्मवेळ माहीत असते, तर त्याप्रमाणे जन्मतारखेप्रमाणे मूलांक म्हणजे फक्त तारखेची बेरीज ही एका अंकावर, तो मूलांक. आणि भाग्यांक म्हणजे संबंध जन्मतारखेची जी बेरीज आहे, उदाहरणार्थ 11/9/1979 अशी जर जन्मतारीख असेल तर 11चा मूलांक हा 2 आला आणि संबंध त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जो मूलांक येईल त्याचा 7 हा आला. मग आपण 1 आणि 7, भाग्यांक हा 7 आला आणि मूलांक हा 1 आला. मग त्यावेळेस 1 हा सूर्याचा अंक आहे, 2 बेरीज आली पहा 11 तारखेची. मग त्याप्रमाणे 2 बेरीज म्हणजे चंद्राची तारीख आली, चंद्राचा अंमल आला. चंद्राचा अंमल आला म्हणजे काय आलं, तिथे जलतत्व जास्त आलं आणि चंचलता ही जास्त आली. मग त्यावेळेस आपण घर घेताना 2 बरोबर स्थिर अंक येईल अशा पद्धतीच्या घराचा नंबर घेणं आवश्यक असतं. आता उदाहरणच पाहूया आपण. कारण घर घेताना जसं आता आपण एखादा एरिया सिलेक्ट करतो, त्याच एरियामध्ये मोठा प्लॉट असतो आणि त्या प्लॉटचे बरेच भाग केलेले असतात पहा. म्हणजे जेव्हा बंगला बांधायचा असतो त्यावेळेस एका प्लॉटचे 3 भाग, 4 भाग, 5 भाग असे केलेले असतात. म्हणजे समजा 20 नंबरचा प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये A, B, C, D असे 4 भाग केले, म्हणजे
6 गुंठ्याचा 6,000 स्क्वेअर फीटच्या प्लॉटमध्ये 2,000-2,000चे जर असे 4 प्लॉट पाडले तर त्या प्रत्येक प्लॉटला 20 हा नंबर येणारच आहे. आणि त्याच्याबरोबर 20A, 20B, 20C आणि 20C असे येणार आहेत. मग अशा वेळेस आपण नंबर कॅल्क्युलेट करताना कोणता नंबर कॅल्क्युलेट करायचा? तर 20 हा कॉमन आलाय, मग जो कॉमन आहे तो कॅल्क्युलेट करायचा नाही. त्याच्याऐवजी 20A आलाय, 20B आलाय, तर A ची व्हॅल्यू 1 आहे, B ची व्हॅल्यू 2 आहे, C ची व्हॅल्यू 3 आहे, D ची व्हॅल्यू 4 आहे. म्हणजे या 4 प्लॉटची 1, 2, 3, 4 असे नंबर पडले पहा. आणि मग ते नंबर आपल्याला लाभतायत की नाही हे पाहून आपण आपला प्लॉट घेणं ठरवतो. म्हणजे जो एक स्थिर अंक आहे तो आपण काउंट करत नाही. तर जो चल अंक आहे, चल अंक म्हणजे कुठला? 20 हा स्थिर झाला, 20 नंबरचा प्लॉट आणि त्याच्यामध्ये ABCD असं. म्हणजे मग हे जे प्लॉटचे ABCD भाग झाले ते त्याचे अंक कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. मग तेव्हा आपण त्या प्लॉटचा ABCD प्रमाणे विचार करू शकतो. त्याचप्रमाणे आजकाल पहा खूप मल्टी स्टोरेज बिल्डिंग असतात. मग त्याच्यामध्ये काय करतात? 5वा फ्लॅट, 5वा फ्लोअर, तर तो 501, 502, 503 असं डिस्ट्रीब्यूट करतात. 6वा मजला 601, 602, 603 असा कॅल्क्युलेट करतात. 7वा फ्लोअर म्हणजे जो फ्लोअर असेल त्याप्रमाणे ते कॅल्क्युलेट केलं जातं. मग अशा वेळेस आपल्याला नेमकं काय करता येईल? कारण जेव्हा जेव्हा आपण असे नंबर काउंट करतो, म्हणजे समजा 501 5व्या मजल्यावरचा 1 नंबरचा फ्लॅट असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? तर त्याला आपण असं म्हणणार आहोत की त्याच्यावर वीज बिल कुठल्या नंबरवर येतं? 501 नंबर प्रमाणे. म्हणजे एका फ्लोअरवरचे कॉमन नंबर जे येतात त्याप्रमाणे त्या फ्लॅटचं बिल आपल्याला येतं. मग त्यावेळेस आपल्याला हे सगळे नंबर काउंट करावे लागतात. मग हे सगळे नंबर काउंट करून तो नंबर आपल्या मुलांकाशी किंवा भाग्यांकाशी जोडलेला आहे की नाही हे पाहावं लागतं. आता समजा आपल्याला मुलांक किंवा भाग्यांक मॅच होत नाही, म्हणजे शत्रू अंक जर आले तर आपल्याला काय करता येईल? म्हणजे नंबर साधारणपणे पहा, 22 नंबरचा फ्लॅट, 31 नंबरचा फ्लॅट, 112 नंबरचा फ्लॅट, अशा प्रकारचे आपले फ्लॅटचे नंबर जर असतील तर आपल्याला काय करावं लागेल? कारण आपण नेहमी म्हणतो की आपण ज्या घरामध्ये जातो त्या घरामध्ये आपली प्रगती होणं हे आवश्यक आहे. मग ती प्रगती कशा कशाच्या संदर्भात हवी हे नक्की करायला पाहिजे. नेमकी प्रगती म्हणजे काय? तर आपण एखादं घर सोडून दुसऱ्या घरामध्ये जातो त्यावेळेस आपली इच्छा असते की ते नवं घर आपल्याला लाभावं. म्हणजे लाभावं म्हणजे काय? तिथे गेल्यावर आपला आर्थिक स्रोत वाढावा, आपल्याला नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज याव्या आणि आपल्या सगळ्यांचं, त्या घरात राहणाऱ्या सगळ्या लोकांचं आरोग्य हे उत्तम असायला पाहिजे. या दृष्टीने प्रगतीचा आपण विचार करतो. त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांचा अभ्यास चांगला व्हायला पाहिजे, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं व्हायला पाहिजे, त्यांनी मन लावून अभ्यास करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार आपण हे घर घेताना करतो. मग आपण हे घर घेताना इतका सगळा जर विचार करतो तर नेमकं कोणते नंबर आपल्याला टाळायला पाहिजेत हे आपल्याला माहिती असायला हवं. तर सर्वसाधारणपणे ज्या घरांची बेरीज एकांकी 4 किंवा 8 ही येते ती घरं मात्र आपण शक्यतो टाळायला हवी. मग ती टाळण्यासाठी आपल्याला आपल्या मुलांकाचा आणि भाग्यांकाचा ही जो
मित्र नंबर किंवा शत्रू नंबर हे माहीत असायला पाहिजे. आणि त्याची माहिती करून घेऊन जे जाणकार आहेत त्यांच्याकडून पूर्ण माहिती करून घराचा नंबर योग्य आहे की नाही ते पाहायला पाहिजे. आता 4 आणि 8 हे नंबर का टाळायला पाहिजेत? त्याला शास्त्रीय कारण आहे पहा. कारण 4 नंबर हा राहूचा आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की राहूला फक्त डोकं आहे, खाली धड नाही. म्हणजे ते धड उत्पन्न करण्यासाठी किंवा डोक्याने निरनिराळे कल्पना असून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी पूर्ण शरीराची आवश्यकता असते. कृती करण्यासाठी बाकीचे सगळे अवयवही तितकेच महत्वाचे आहेत. म्हणजे इथे आपल्याला स्ट्रगल जास्त करावं लागतं. कारण हे स्ट्रगल बुद्धी जरी जास्त प्रमाणात असली तरी ती प्रत्यक्षात आणण्यासाठी शारीरिक स्वास्थ्य तेवढं चांगलं राहत नाही. म्हणून 4 अंकाचं जे एक अंकी घर येईल ते शक्यतो टाळावे. कारण तिथे होणारी प्रगती ही अगदी मंद गतीने किंवा कुर्म गतीने होते. मग सावकाश होणारी प्रगती कोणालाच नाही आवडत. त्याचप्रमाणे 8 नंबरचं घर, 8 नंबरवर शनी ग्रहाचा अंमल आहे पहा. आपल्याला माहितीये की शनी महाराज हे सगळी कामं अतिशय संथ गतीने करतात. का बरं संथ गतीने करतात? कारण इतर लोकांना जसे 2 पाय असतात तसे शनी महाराजांना 2 पाय नाहीयेत. त्यांचा एक पाय दुखावलेला आहे. त्यामुळे 1.5 पावलावरच 1.5 पायावरच त्यांना त्यांचं काम करावं लागतं. म्हणून प्रत्येक कामामध्ये गती ही धीमी असते. त्यामुळे 8 अंकाच्या घरामध्ये पण आपल्या प्रगतीमध्ये खूप स्लो किंवा संथ गतीने प्रगती होऊ शकते. म्हणून 8 नंबर शक्यतो टाळावा. आता नाईलाजच झाला तर आपण काय करणार ना? मग अशा वेळेस आपल्याला त्याच्यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे की नाही? कारण आपल्या सगळ्या ज्या शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे, आपले जे ऋषीमुनी होते त्यांनी प्रत्येक गोष्टीवर परिहार हा दिलेलाच आहे. म्हणजे उपाययोजना या दिलेल्याच आहे. पण उपाययोजना हा दुसरा मुद्दा झाला. पण जर शक्य असेल तर टाळणं गरजेचं आहे. आता नाहीच टाळतायत. म्हणजे 22, 31, 112 ह्या नंबरचे जर घरं असतील तर त्यांची बेरीज काय येते? शेवटी एकांकी बेरीज 4 येते. म्हणजे तिथे राहू प्रधान होतो. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल की आपला जो घराचा नंबर आहे तो नंबर शक्यतो घराच्या बाहेर लिहिण्याचं टाळावं. पण ते जर शक्य नसेल मग ते टाळल्यानंतर आपलं जे आडनाव असेल त्याची पाटी बाहेर लावावी. कारण आपल्या घराचा नंबर नाही, मग आपल्याकडे येणारे लोक आपल्याला शोधत येणार. मग त्याच्यासाठी आपल्या नावाची पाटी तरी तिथे असायला पाहिजे. जर ती नावाची पाटी शक्य नसेल तर जो घराचा नंबरच कंपल्सरी टाकायचा असेल तर त्या नंबर भोवती सर्कल करायचं. म्हणजे 22 नंबर असेल तर त्या 22 नंबर भोवती सर्कल करायचं आणि मग त्या सर्कलच्या खाली तो सर्कल मोरपंखी रंगाचा, म्हणजे मोरपिसामध्ये जो आतला निळा रंग असतो की नाही किंवा ग्रीन रंग असतो पहा, तसा रंग त्या सर्कलच्या खाली द्यावा आणि त्याच्यावर हा नंबर लिहावा. मग 31 नंबर, म्हणजे 31 नंबर जेव्हा लिहितो त्यावेळेस त्याची बेरीज 4च येते. मग त्यावेळेस त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे रंग वापरता येतात. म्हणजे लाल रंग, मोरपिशी रंग किंवा पिवळा रंग, हे 3 रंग त्या गोलासाठी आपल्याला वापरता येतात आणि त्याच्यावर मग हा नंबर आपल्याला लिहिता येतो किंवा या रंगाच्या नंबरनी ते अंक लिहिणं गरजेचं असतं. आता ज्या वेळेस 112 नंबर असतो त्यावेळेस एकाखाली 1, 1 आणि 2 असं लिहिलं तरी चालू शकतं. म्हणजे नंबर लिहिण्याची जी पद्धत आहे
ती आपल्याला बदलावी लागते. म्हणजे आपण कोणते नंबर टाळायचे असं म्हणलो, 4 आणि 8, आणि ते जर टाळता नाही आले तर त्याच्यावर ही उपाययोजना, आणि ती उपाययोजना केल्यामुळे जे संथ गती असते ती गती ऍक्सेलरेट म्हणजे जोरात केली जाते, किंवा ती गतीमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला जातो. आता अगदी पूर्ण गतीने बदललं नाही तरी 80% ती गती वाढवली जाते. आता त्याचप्रमाणे कोणते नंबर असणं आवश्यक, जसं कोणते नंबर नकोय असं आपण म्हणलो, त्याचप्रमाणे आपल्याला कोणते नंबर हवेत हे आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे की नाही. मग अशा वेळेस 1 नंबर, 5 नंबर, 6 नंबर आणि 3 नंबर या नंबरची एक घेतली तर चालतात. म्हणजे ज्यांची बेरीज एकांकी म्हणजे एका अंकावर 1 येतं. 1 हा रवीचा अंक आहे. रवीचा अंक म्हणजे प्रगती करणारा अंक आहे आणि तो सतत ऊर्जा देणारा अंक आहे, म्हणून 1 अंक घेणं केव्हाही श्रेयस्कर असतं. त्याचप्रमाणे 5 हा बुधाचा अंक आहे. पहा, बुध हा प्रगती देणारा आहे, बुद्धीचा अंक आहे आणि झटकन प्रगती देणारा आहे, म्हणजे त्याला गती असणारा अंक आहे. पहा, म्हणून बुधाचा अंक हा घरामध्ये कुठेही चालतो की ज्याच्यामुळे आपल्याला दुसरंही घर घेण्या इतकी प्रगती आपली त्या घरामध्ये होऊ शकते. म्हणून शक्यतो घराचा अंक जर 5 असेल तर पहिल्यांदा प्रेफर करावा. त्याचप्रमाणे 6 हा अंक शुक्राचा आहे. पहा, शुक्र म्हणजे लक्झरी देणारा अंक आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यामध्ये भौतिक सुख मिळतील. जेव्हा आपली प्रगती होते तेव्हाच आपण भौतिक सुखाचा विचार करतो आणि ते भौतिक सुख उपभोगण्यासाठी आपल्याला 6 अंक हा प्रगतिकारक असतो. म्हणून 6 अंक असणार एकांकी घर किंवा 6 अंक असणार घर नक्कीच चालतं, नवे पळतं. त्याचप्रमाणे 3 अंक हा गुरुचा आहे. तो नेहमी वृद्धी दर्शवतो, वाढ दाखवतो. ती आपल्या बुद्धीमधली असेल, अपॉर्च्युनिटीज मधली असेल किंवा आपल्या पैशामधली असेल. मग 3 नंबरचं घर नक्कीच घ्यायला काही हरकत नसते. म्हणजे जसं कोणत्या नंबरची घर घेणं टाळावं, त्याचप्रमाणे कोणत्या नंबरची घरं घेणं ही आवश्यक आहे हे आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल. कारण जेव्हा जेव्हा आपण इतक्या श्रमाने घर घेण्यासाठी इतके पैसे खर्च करतो त्यावेळेस हा सगळा विचार सगळ्या बाजूनी करणं आवश्यकच असतं. तर आपण सगळेजण घर घेताना हा विचार नक्की करूया. म्हणजे ज्याप्रमाणे घर घेताना दिशा आणि कट्स यांचा विचार करतो त्याचबरोबर नंबर्सचाही विचार करणं गरजेचं असतं, जे आपल्या प्रगतीला गती देतं. मग हे अशी घरं घेणं केव्हाही चांगलं. आता आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईबही करा की ज्याच्यामुळे आम्ही जे हे काही व्हिडिओ करतो त्याच्या मागे तुमचं हित असतं आणि तुम्हाला जे नॉलेज मिळायचंय ते ऑथेंटिक नॉलेज मिळावं ही आमची कळकळ असते. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा आणि हीच माहिती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवावी असं वाटत असेल तर शेअरही करा. आणि आम्हाला जरूर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत मेसेज करा, ज्याच्यामुळे तुमच्या मनातल्या शंका दूर करणं आम्हाला शक्य होईल किंवा त्याच्यावर आम्हाला नवीन व्हिडिओज करता येईल. कारण तुमच्यासारख्या शंका सगळ्यांच्याच दूर करता येतील. पुन्हा भेटूया नवीन एखादा विषय घेऊन. धन्यवाद.